काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता. राजनाथ सिंग यांचा जम्मूतील बदामी बाग छावणीत जवानांशी संवाद. सैनिकांच्या कामगिरीचा राजनाथ सिंगांकडून गौरव, तर शहीद झालेल्या सैनिकांनाही केलं नमन. पाकिस्तानने नेहमीच भारताला धोका दिला, मात्र तुम्ही कुठेही लपून बसा, भारतीय सैन्य तुम्हाला सोडणार नाही. बदामी बाग छावणीतून राजनाथ सिंगांचा पाकिस्तानला इशारा. तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना अद्दल घडवली आणि हाच आमचा धर्म. राजनाथ सिंग यांचा पाकवर हल्ला बोल. दुपारी 4 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर माध्यमांशी साधणार संवाद. एस जयशंकर आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. बलुचिस्तानमधील बंडखोरांचे पाक सैनिकांवर हल्ले. बोनिस्तान भागातील बलूच बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात पाक सैनिक ठार. हल्ल्याचा व्हिडिओ समोर. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकचं चीनी आणि तुर्की बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं. यानंतर हवाई दलानं अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या केलं पूर्ण. तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन. धमकीच्या फोननंतर व्यापारी आक्रमक. पालिका निवडणुका घेण्यास आम्हाला काही अडचण वाटत नाही. निवडणुका वेळेत घेतल्या जातील, मात्र पावसाचा अडथळा आला तर त्यावर निर्णय घेऊ, फडणवीसांची माहिती. महायुती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढणार. काही ठिकाणी अडचण आल्यास वेगळा निर्णय, मात्र टोकाची टीका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. यवतमाळ, शहापूर आणि मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत, तर दुसरीकडे वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी.